की ओबीसीसाठी सेपरेट हॉस्टेल करा, मराठ्यांसाठी सेपरेट हॉस्टेल करा, आणि घोषणा झाल्या. मी पण मंत्री होतो, मी पण घोषणा केली. 36 त्यावेळेस 36 केले होते ओबीसीसाठी हॉस्टेल. पण माझ्या भाषणामध्ये मी डायरेक्टली हेच बोललेलं आहे की मला हे बिलकुलही न रुचणारी गोष्ट आहे. कारण ओबीसी वेगळ्या हॉस्टेलमध्ये राहतील, मराठा वेगळ्या हॉस्टेलमध्ये राहतील, एससी वेगळ्या हॉस्टेलमध्ये राहतील, आदिवासी वेगळं. तर तुम्ही समाज तर विभागूनच टाकताय ना वेगवेगळ्या हॉस्टेल करून. मी त्यावेळेस माझ्या भाषणात बोललो होतो प्रदेश कार्यकारिणीत की कोणत्याही जातीचं हॉस्टेल करा, पण त्यामध्ये सगळ्या कॅटेगरी ठेवा. जर मराठा समूहाचं जर तुम्हाला हॉस्टेल करायचं असेल, 50% मराठा समूहाचे विद्यार्थी ठेवा, 20% ओबीसी ठेवा, 10% एससी ठेवा, 10% एसटी ठेवा, मुस्लिम ठेवा. कारण समतेचा आणि सगळ्या आम्हाला, मी मागासवर्गीय हॉस्टेलवर शिकलेला विद्यार्थी आहे.